सर्वप्रथम आहे की महिलांसाठी आहे आणि यामध्ये जे एज रेंज आहे ते आहे, पूर्वी 21 ते 60 वर्षाच्या होता, आता ते 21 ते 65 वयोगटातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आणि एक कुटुंबातील एक अविवाहित महिला, असा हे चेंज जे रूल्स आहेत यामध्ये. आता दुसरा यामध्ये जे कंडिशन त्यांनी चेंज केलेलं आहे, पूर्वी असा होता की 5 एकरपर्यंत, 5 एकरच्या खाली ज्यांची जमीन आहे त्या यामध्ये पात्र होते. आता जे हे निकष आहे ते काढलेलं आहे. आणि त्यामध्ये दुसरा असा मेन कंडिशन आहे की 2.5 लाख रुपयेपर्यंत त्यांचे उत्पन्न राहायला पाहिजे, असे सगळे लोक यामध्ये पात्र आहेत. आता 3 जुलै रोजी जे नवीन जोडलेले आहे यामध्ये 2 मेन कंडिशन्स आहेत. ते आहे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या लोकांना उत्पन्नाचे दाखला घ्यायची गरज नाही. म्हणजे एक मोठा एफर्ट असतो, आपण बघितलेल्या न्यूजमध्ये काही निगेटिव्ह न्यूजसुद्धा आलेले आहे. तर यामध्ये असं आहे की ज्यांच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांना परत आमच्याकडे येऊन काही इन्कम सर्टिफिकेट यांची काही गरज नाही आहे. दुसरा डोमिसाईल सर्टिफिकेटच्या पूर्वी होता ते सुद्धा त्यांनी आता एक काढले. सो तर सर्वप्रथम असं आहे की यामध्ये 2-3 मोड्स ऑफ ॲप्लिकेशन आपण करू शकतो. एक आहे ऑफलाईनच्या आपण ऑप्शन आहे आपल्याला. ऑफलाईन म्हणजे अंगणवाडी सेविकांना त्यांना देणे किंवा अंगणवाडी सेविकामध्ये अंगणवाडी सेंटरमध्ये गेले तिथे गेलेले आहे किंवा ग्रामपंचायतीमध्ये. आता दुसरं आहे नारी शक्ती ॲप म्हणून एक आहे, ते सुद्धा सकाळी अपडेटेड व्हर्जन आपल्या समोर आलेले आहे. सो हे दुसरा ऑप्शन आहे. आणि तिसरं ऑप्शन आहे ऑनलाईन पद्धतीने करायचे. असं 3 ऑप्शन्स आपल्या समोर यामध्ये आहे. तो आपण आपल्या जिल्ह्याच्या माहिती बघितला. पूर्वी असा होता, एक महत्त्वाच्या कंडिशन होतं म्हणजे ते आहे की अर्ज प्राप्त करण्याच्या सुरुवातचे दिवस जे आहे ते 1 जुलै ते 15 जुलै होता. आता ते चेंज करून ते 31 ऑगस्ट आता केलेले आहे. ठीक आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. तो आपल्याला विंडो जे आहे ते 2 महिन्याचे आपल्याला भेटलेले आहे आणि 15 दिवसपासून नाव इट हॅज गॉन टू 60 डेज. ते एक महत्त्वाच्या विषयामध्ये आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांची संख्या आपण जिल्ह्यामध्ये बघितलं. सो ते येतो आहे की 5,46,172 येतो. ठीक आहे, पण यामध्ये ॲक्च्युअली आपण संभाव्य लाभार्थीची यादी बघितलं. ठीक आहे, तर त्यामध्ये आम्ही काय काय घेतलेलं आहे, NRLMचे बचत गट संख्या आणि त्यामध्ये महिलांची संख्या. ओके, नंबर 1. दुसरं आहे आपल्याकडे असलेले अंगणवाडी कर्मचारी. ठीक आहे. तिसरं आहे आपल्याकडे असलेले आशा सेविका. असं आपण एक कॅटेगरी केलेलं आहे जे मेनली आपल्याकडे आहे. आणि या व्यतिरिक्त इतर जिल्ह्याचे महिला, असं आपण 2 कॅटेगरीज केलेल्या आहे. सो आमच्या जे सर्व मीटिंग्स आणि तहसीलदारांचे व्हिडिओ आणि महिला बाल विकासचे जे प्रकल्प अधिकारी आहे आपले गटविकास अधिकारी स्तरावर, यांचे आकडे घेतल्यानंतर आपल्याला 5,46,172 पैकी संभाव्य लाभार्थी अराउंड 4,07,051 नियरली. म्हणजे हे काय मी फिक्स्ड आहे म्हणून सांगत नाही, हे प्रिलिमिनरी आकडे आहे. 4,07,051 असा. आम्ही कालच्या मीटिंगमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की प्रत्येक तहसीलदार, BDO आणि यांचे महिला बाल विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी जे आहे, विस्तार अधिकारी आहे तिकडचे जे आहे, त्यांना आम्ही असं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्ही डेली आपले कर्मचारीचे जे आहे ते सगळे इमिडिएटली तुम्ही करून घ्या, पण डेली प्रत्येक तालुकानिहाय इतकी टार्गेट तुम्ही करायला पाहिजे. आणि आम्हाला जे विंडो 2 महिन्याच्या विंडो जे दिलेले आहे ते आम्ही 1 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. बिकॉज टार्गेट खूप मोठा आहे, 4 लाख अराउंड आम्ही हे आकडे काढलेले आहेत. सो त्यापैकी वी आर प्लॅनिंग टू फिनिश इन 1 मंथ. ओके, ते असं आहे. सो त्यामध्ये एव्हरीडेच्या आम्ही फाइंड आउट करतो आहे की एव्हरीडे प्रत्येक तहसीलनी किती ॲप्लिकेशन्स घेतलेले आहे आणि किती ॲक्च्युअली ऑनलाईन किंवा ॲपवर किती त्यांनी नोंदणी केलेली आहे, असं आहे. आपण पाहत रहा टाइम्स डिजिटलच्या ताज्या घडामोडी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.